हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव करत आहोत. तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला आपण जे प्रश्न आणि उत्तर लिहित आहोत ते मिळून जाईल. आपण डिटेल अभ्यासक्रमचा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच हा व्हिडिओ झाल्यावर एंड स्क्रीनला मिळून जाईल. आता आपण खूपदा न्यूजमध्ये ऐकत असतो गाझापट्टी, इस्रायल, हमास, जेरुसलेम या सर्व गोष्टी पुन्हा न्यूजपेपरमध्ये येत असतात. तर एकदा आपण आज काय करूया, या गोष्टीचा छडा लावून टाकूया, सर्व गोष्टी क्लिअर करून टाकूया. सो स्टे विथ मी. हे जे आर्टिकल आलेलं आहे ना आजचं, विल देअर बी अ लास्टिंग सीज फायर इन गाझा, हे जे आर्टिकल आहे हे आपण आता काय करू, मराठीत समजून घेऊ. हे आर्टिकल समजून घेऊ आपण आणि हा इश्यू काय आहे एकदम डिटेलमध्ये आपण आज समजून घेणार आहोत. आता त्या आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे, युद्धविरामची घोषणा झालेली आहे, सीज फायरची घोषणा जशी आपली आणि पाकिस्तानमध्ये झाली होती तशीच मध्यस्थी इथे सुद्धा अमेरिकेनंच केलेली आहे. अमेरिकेचे जे राजदूत आहेत मिडल ईस्टसाठी, मध्य एशियासाठी, स्टीव्ह विटकॉफ यांनी हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आता या आर्टिकलमध्ये काही प्रॉब्लेम दिलेले आहेत बघा. युनायटेड नेशननं सांगितलेलं आहे की 2.3 मिलियन म्हणजे 23 लाख गाझातील जे पॅलेस्टिनी लोक आहेत ना ते अतिगंभीर उपासमाराने ग्रस्त आहेत. म्हणजे 6-7 दिवस त्यांना आता जेवण मिळत नाही आहे. कारण जी मदत होती गाझामधली ती इस्रायलने बंद केलेली आहे. आता कॉन्टेक्स्ट काय तर 7 ऑक्टोबर 2023ला हमास या संघटनेनं हल्ला केला होता इस्रायलवर आणि 250 लोकांना त्यांनी होस्टेज बंदी म्हणून नेलं होतं. मग त्यानंतर इस्रायलनं काय ठरवलं की हमासला संपवायचं आणि जे होस्टेजेस आहेत, बंदी केलेले लोक आहेत त्यांना सोडवायचं. मग चालू झाला दोघांमध्ये कन्फ्लिक्ट चालू झाला. मग तेव्हापासून 54,000 पॅलेस्टिनी लोक जे आहेत ना ते मरण पावलेले आहेत आणि 1,23,000 जखमी झालेले आहेत. म्हणजे हा इश्यू बघा किती सिरियस आहे. ते इतके लोक मरण पावणं, त्यामध्ये लहान मुलंसुद्धा आहेत. हे काही जोक नाही. हे जर अमेरिकेचे वगैरे मरण पावले असते तर आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही काय झालं असतं. आता जी गाझापट्टीमध्ये हमास या संघटनेची पकड आहे, म्हणजेच पॅलेस्टिनी लोकांवर तिथल्या पकड आहे आणि हमासकडं 58 लोक अजून बंदी आहेत आणि असे समजले जात आहे की या 58मधल्या 20 जण आहे ना मृत पावले आहेत. आता आपण बघितलं होतं इस्रायलनं 2 ध्येय ठेवली होती की हमासला संपवायचं आणि जेवढे होस्टेजेस आहेत, बंदी आहेत त्यांना सोडवायचं. परंतु त्या दोन्हीमध्ये इस्रायल अयशस्वी झालेला आहे. आता कधीपासून, ऑक्टोबर 2023 पासून, म्हणजे 19 महिने झालेले आहेत बघा. तेव्हापासून इस्रायलला काही या दोन गोष्टी करता आलेल्या नाहीत. त्यामुळे इस्रायलचे जे मित्र आहेत, जे इस्रायलला सपोर्ट करतात, जर्मनी, फ्रान्स, UK, कॅनडा आणि अमेरिकेतील ट्रम्पसुद्धा यांनी आता इस्रायलवर टीका करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळेच मग आता अमेरिकेनं काय केलं, मध्यस्थी घेतलेली आहे सीज फायर युद्धविरामसाठी. आता विटकॉफचं जे प्रपोजल आहे त्यांनी काय प्रपोजल दिलेलं आहे, 60 दिवस हा युद्धविराम सीज फायर असेल. त्यामध्ये काय करायचं, जे हमास आहे त्यांनी 10 जिवंत बंदी लोक सोडायचे आणि 18 मृत बंदी लोक सोडायचे पहिल्या व 7व्या दिवशी. आणि इस्रायल काय करणार, बदल्यामध्ये 125 कैदी सोडणार ज्यांना आजीवन कारावास दिलेला आहे आणि 1111 लोक जे गाझाचे लोक आहेत ताब्यात घेतलेले ते इस्रायल सोडणार. आता या प्रपोजलमध्ये समस्या काय आहेत, इस्रायलला काय पाहिजे की कंप्लीट हमासचं सरेंडर पाहिजे, त्यांची शरणागती पाहिजे. आणि हमासला काय पाहिजे तर जे इस्रायली डिफेन्स फोर्स आहे त्याची गाझामधून माघार पाहिजे, म्हणजे कंप्लीट विड्रॉवल पाहिजे हमासला. आणि हे दोन्ही पण होणं शक्य नाही. म्हणून हे प्रपोजलसुद्धा सक्सेसफुल होईल याची काही गॅरंटी नाही. आता तुम्हाला तेवढं काही समजलं नसेल कारण तुम्हाला इश्यूच माहीत नाही. आता आपण इश्यू एकदम डिटेलमध्ये समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील. तर संपूर्ण प्रकरण पाहू बघा. काय झालं बघा, बाल्फोर घोषणा जी होती ती 2 नोव्हेंबर 1917ला केली होती. तर कोणी केली होती, ब्रिटनचे जे फॉरेन सेक्रेटरी होते, परराष्ट्र सचिव त्या काळचे, आर्थर बाल्फर यांनी केली होती. त्यांनी काय केलं,
ॲक्च्युली एक पत्र लिहिलं होतं. ब्रिटिश ज्यूइश कम्युनिटीचे नावाजलेले एक व्यक्ती होते, वॉल्टर रॉथस्चाइल्ड यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी फक्त 67 शब्द मजकूर होता. त्यांनी काय लिहिलं होतं की आता आम्ही ज्यू लोकांसाठी त्यांचा स्वतःचा प्रदेश देऊया, म्हणजे नॅशनल होम देऊया. आता ज्यू लोक जे होते ते युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये आणि रशियामध्ये स्थायिक होते. परंतु त्यांना युरोपमध्ये अँटीसेमिटिझम एक चळवळ होती, म्हणजे ज्यू लोकांच्या विरोधातली चळवळ, त्याचा सामना करावा लागत होता. म्हणजे ज्यू लोकांना असं त्यांचं काही स्वतःचं घर नव्हतं. हे असं कशामुळं, थोडी हिस्ट्री आपल्याला माहीत पाहिजे. जे पॅलेस्टिन आहे ना, तेच ज्यू लोकांचं घर होतं ॲन्शियंट काळामध्ये, प्राचीन काळामध्ये. आणि तेव्हा काय झालं, थोडक्यात सांगतो. रोम जे होते त्यांनी काय केलं, यांना हाकलून लावलं. मग तिथं पॅलेस्टिनमध्ये अजूनसुद्धा काही, म्हणजे आता तर वेगळी कंडिशन आहे, परंतु तेव्हासुद्धा हे बाल्फर डिक्लेरेशनच्या वेळेससुद्धा 1917 ज्यू लोक होते थोडेफार, कारण त्यांनी सोडलाच नाही त्यांचा देश. परंतु रोमनी काय केलं, खूप अत्याचार केल्यामुळं पुष्कळ ज्यू लोक हे पॅलेस्टिन सोडून पळून गेले. मग आता एक 1800 पासून एक चळवळ सुरू झाली होती, झिओनिस्ट चळवळ. तर यांनी काय ध्येय ठेवलं होतं की पॅलेस्टिनमधलं जे ज्यू लोकांचं ॲन्शियंट प्राचीन काळामध्ये घर होतं ते मिळवायचं, म्हणजे पॅलेस्टिनमध्ये जाऊन स्थायिक व्हायचं. आता हे ज्यू लोक होते त्यांना युरोपमध्ये कशामुळं एवढं अँटीसेमिटिझम वगैरे अशा चळवळीचा सामना करावा लागला, कारण हे ज्यू लोक त्यांच्यामध्ये मिसळत नव्हते. ह्या दिसायलासुद्धा थोडे वेगळे होते जे युरोपचे लोक होते स्थायिक तिथले, आणि धर्माच्या बाबतीतसुद्धा हे ख्रिश्चॅनिटी पाळत नव्हते. उलट काही कृत्य यांची ख्रिश्चॅनिटी धर्माच्या विरुद्ध होती. त्यामुळं काय करायचे, युरोपचे लोक त्यांचा विरोध करायचे. मग हिटलरनं काय केलं होतं ज्यूसोबत हे सगळ्यांना माहीतच आहे, होलोकॉस्ट वगैरे. हा मुद्दा नाही आज. तर मग काय झालं, असं जे बाल्फर डिक्लेरेशन नंतर ज्यू लोक काय करायला लागले, स्थलांतर करायला लागले पॅलेस्टिनमध्ये. आणि जो पॅलेस्टिन होता ना, ते वर्ल्ड वॉर फर्स्ट जी झाली होती, पहिलं युद्ध झालं होतं जागतिक युद्ध, त्यानंतर काय झालं, ब्रिटनकडं त्याचं कंट्रोल आलं होतं. म्हणजे तुम्ही असं समजू शकता की वसाहत झाली पॅलेस्टिन ब्रिटनची, जसं भारत होती ना वसाहत ब्रिटनची, तसंच. मग आता हे ज्यू लोक जेव्हा पॅलेस्टिनमध्ये जाऊ लागले तेव्हा अरब उठाव झाले. तर एप्रिल 1936 काय झालं, अरब राष्ट्रीय समिती फॉर्म केल्या गेली. त्यांनी काय केलं, ज्यू उत्पादनावर बहिष्कार टाकला, कर नाही भरायचं असं ठरवलं. हे कर कोणाला देणार, ऑब्व्हियस आहे ब्रिटिश, कारण ब्रिटिशांच्या ताब्यात होतं पॅलेस्टिन. मग असंच उठाव झाले, 6 महिन्याचा संपसुद्धा केला, ब्रिटिशांनी तो दडपून टाकला, जसं आपल्या भारतामध्ये ते दडपून टाकत होते. आपण जेव्हा वसाहत होतो तेव्हा त्यांची, आपण जेव्हा ब्रिटिशांची वसाहत होतो तेव्हा, त्याच प्रकारे 1937 व 1939 सुद्धा उठाव झाले, ब्रिटिशांनी ते सुद्धा उधळून लावले. आणि स्पेशल नाईट स्क्वॉड्स एक तयार झाली, ज्याच्यामध्ये ज्यू फायटर्स होते, लढाऊ ज्यू लोक होते, आणि हगाना म्हणून एक अजून ऑर्गनायझेशन, मिलिटरी ऑर्गनायझेशन स्थापन झाली, जी ज्यू लोकांची पॅरामिलिटरी. पुढं इस्रायली डिफेन्स फोर्स आता जे आहे इस्रायलचा, त्याच्यामध्ये याच्यातलेच खूप सारे लोक आहेत. आता मेन मुद्दा आहे आपल्यापाशी, आता आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, UN फाळणी योजना. तर युनायटेड नेशन्सनं काय केलं, फाळणी योजना आणली, पार्टिशन प्लॅन आणला. आता स्थिती बघूया. 1947 पर्यंत ज्यू लोक पॅलेस्टिनमध्ये 33% होते, आणि किती टक्के जमिनीवर होते, 6% जमिनीवर, म्हणजे 6% जमिनीवर 33% लोक. आणि मग जे पॅलेस्टिनी लोक होते ते 94% जमिनीवर होते. युनायटेड नेशननं 181 नंबरचा ठराव आणला, पार्टिशन ऑफ पॅलेस्टिन इंटू अरब अँड ज्यूइश स्टेट्स असं त्याचं टायटल होतं. ह्या ठरावामध्ये पहिल्यांदा आपल्याला टू स्टेट सोल्युशन पाहायला मिळतं. याच्यावर आपल्याला MPSCने प्रश्न विचारलेला आहे, UPSCने विचारलेला आहे. तर हे पहिल्यांदा आपल्याला इथं पाहायला भेटतं. त्याच्यामध्ये काय केलं, या प्लॅननं पार्टिशन केलं आणि 55% जमीन ज्यू लोकांना दिली. बघा, म्हणजे 6% जमीन होती ज्यू लोकांकडं, तर 55% दिली. मग आता
मान्य असेल का? नाही, हे मान्य करणारच नाहीत. कारण तुम्ही बघा ना, 94% जमीन होती त्यांच्याकडं, आता त्यांना किती कमी यायली जमीन, म्हणजे मेजॉरिटी जमीनसुद्धा त्यांना येत नाही. त्यामुळं पॅलेस्टिनी लोकांना आणि अरब जे देश होते, इजिप्त, जॉर्डन, हे त्यांनासुद्धा हे गोष्ट मान्य नव्हती. हे बघा, ही होती UN फाळणी योजना. हे जे आहे पॅलेस्टीन आहे, आणि याच्यामध्ये बघा अरब जे लोक आहेत त्यांना 42% एरिया, ज्यू लोकांना 55% एरिया या फाळणी योजनेने दिला, आणि 3% जेरुसलेम. जेरुसलेम हे दोघांचा पण नाही, हे आंतरराष्ट्रीय एरिया असेल असं देण्यात आलं. आता हे बघा नकबा. नकबा म्हणजे काय? आपत्ती. हा अरेबियन वर्ड आहे, त्याचा अर्थ आपत्ती आहे. काय झालं आता? इथनिक क्लिन्सिंग. आता इथनिक क्लिन्सिंग म्हणजे वांशिक हत्या. वांशिक हत्या करायला सुरुवात केली. कोणी सुरुवात केली? तर या इस्रायली ज्यू लोकांनी 500 गाव, शहर पॅलेस्टीनचे उद्ध्वस्त केले. एप्रिल 1948 मध्ये सुरू झाली ही गोष्ट. जवळपास 15,000 पॅलेस्टीन लोक त्यामध्ये मरण पावले. 7,50,000 पॅलेस्टीन लोक बेघर झाले. 7.5 लाख पॅलेस्टीन लोक बेघर झाले. म्हणजे विचार करू शकता किती मोठ्या प्रमाणावर या गोष्टी चालू लागल्या. आता आपल्याला बघावं लागतं की महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्या, पहिले अरब इस्रायल युद्ध जे झालं होतं 1948 मध्ये. युनायटेड नेशनची फाळणी योजना आली. अरब देशांना तसंच पॅलेस्टीन लोकांना सुद्धा ती मान्य नव्हती, आणि ब्रिटिशचा मॅन्डेट होता. म्हणजे आपण जे बघितलं होतं, वसाहत जी होती पॅलेस्टीन ब्रिटिशांकडे होती, त्यांचे वसाहतचा जो टेन्युअर होता तो संपत होता 14 मे 1948 ला. मग काय केलं? झिओनिस्ट लीडर जे होते, ज्यू लोक, त्यांचे जे नेते होते, त्यांनी काय केलं? इस्रायलला स्वतंत्र घोषित केलं. मग आता काय झालं? हे जे अरब देश होते त्यांना वाटलं की आता इस्रायलचा प्रसार जो आहे तो वाढेल, त्यामुळे त्यांनी काय केलं? युती तयार केली. त्यांनी गट तयार केला. त्याच्यामध्ये कोणकोणते लोक होते बघा? इजिप्त होता, जॉर्डन होता, ट्रान्स जॉर्डन, सिरिया, इराक, लेबेनॉन, हे देश होते बघा. आता आपण काय करूया? मॅपमध्ये हे सर्व देश पाहूया, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल किंवा हे देश कसे आहेत, कुठे आहेत, त्यांचं स्थान कसं आहे. हे पहा, इथं इस्रायल आहे, जॉर्डन आहे, लेबेनॉन आहे, सिरिया आहे, इराक आहे. हे असे देश बघा लागून लागून आहेत. आता युद्ध झालं, आणि युद्धाच्या नंतर काय झालं? तर इस्रायल जो आहे तो विनर, जिंकला. इस्रायल जिंकला. जॉर्डनला काय भेटलं? जॉर्डननं काय केलं? यांच्यासोबत लपून छपून करार केला. जॉर्डनला काय भेटलं? मग वेस्ट बँक भेटलं आणि ईस्ट जेरुसलेम भेटलं. हे मॅपमध्ये पाहूया आपण, वेस्ट बँक आणि ईस्ट जेरुसलेम कुठे आहे. तर हे बघा, हे पॅलेस्टीन आहे, ह्याच्यामध्ये हे वेस्ट बँक आहे, आणि हे जेरुसलेम आहे ना, त्याच्या पूर्वेला ईस्ट जेरुसलेम आहे बघा. इजिप्तला काय भेटलं? इजिप्तला भेटली गाझा पट्टी, आणि पॅलेस्टीन लोकांना काय भेटलं? अंडा भेटला. पॅलेस्टीन लोकांना काहीच भेटलं नाही. इजिप्तला गाझा पट्टी भेटली. आता गाझा पट्टीचं लोकेशन आपण पाहूया. हे पहा, इथं ही गाझा पट्टी आहे. हे बघा, एवढा भाग जो आहे तो आहे गाझा पट्टी. या एवढ्या भागामध्ये आता जे काही कन्फ्लिक्ट चालू आहे, जे काही युद्ध चालू आहे ते इथं चालू आहे बघा. आता 6 डे वॉर 5 ते 10 जून 1967 मध्ये झालेली होती. त्यालाच तिसरं अरब इस्रायल युद्ध सुद्धा म्हणतात. ते दुसरं अरब इस्रायल युद्ध होतं ते जो सुएज कॅनल आहे ना, इजिप्तच्या कंट्रोलमधला सुएज कालवा, त्या सुएज कालव्याच्या ब्लॉकेडमुळं झालं होतं. म्हणजे इजिप्तनं काय केलं होतं की सुएज कालवा ब्लॉक केला होता. आणि आपल्याला माहिती आहे की सुएज कालवा खूप महत्त्वाचा आहे इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशनसाठी. त्यामुळे ते युद्ध झालं होतं. तर त्या युद्धाचा आपल्याला एवढा काही कन्सल्ट नाही, त्यामुळे ते आपण डिटेलमध्ये पाहणार नाहीत. तर मग हे तिसरे अरब इस्रायल युद्ध जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. इजिप्तचे जे प्रेसिडेंट होते
गामाल अब्देल नासिर त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांचं ध्येय ठेवलं की इस्रायलला आता उद्ध्वस्त करायचं आहे. आणि जे अरब कोएलिशन होतं, अरब युती होती, अरबचा गट होता अरब देशांचा, त्यांनीसुद्धा हेच ध्येय ठेवलं की आता इस्रायलला उद्ध्वस्त करायचं आणि पॅलेस्टिनी लोकांना त्यांचा जो देश आहे, जी त्यांची जमीन आहे ती वापस द्यायची. मग इजिप्तनं काय केलं, 1967 मेमध्ये स्ट्रेट ऑफ तिरान, जी तिरानची स्ट्रेट होती तिला ब्लॉक करून टाकलं. आणि या स्ट्रेटला ब्लॉक केल्यामुळं काय झालं, इस्रायलचा जो रेड सी, तांबड्या समुद्राचा ॲक्सेस होता तो ब्लॉक झाला. त्यामुळं मग काय झालं, आणि ह्या तांबड्या समुद्राचा ॲक्सेस इस्रायलसाठी खूप महत्त्वाचा होता, कारण इथूनच जे गुड्स होते ते येत जात होते इस्रायलमध्ये. तसंच काय झालं, अरब मिलिटरी कोणाकोणाची, इजिप्त, सिरिया आणि जॉर्डन या देशांची इस्रायलच्या सीमेजवळ येऊन ठेपली. मग आता इस्रायलला भीती वाटायला लागली, कारण आता सगळेजण एकत्र होऊन त्याच्यावर अटॅक करणारच होते. परंतु मग इस्रायलनं काय केलं, ऑपरेशन फोकस लॉन्च केलं आणि कोणालाही न समजता 90% इजिप्तचा जे एअरफोर्स होतं ते डिमॉलिश करून टाकलं, उद्ध्वस्त करून टाकलं. आणि हीच पॉवर होती इजिप्तकडं, तीच पॉवर नाही राहिल्यामुळं इस्रायलला हरवणे आता कठीण झाले. मग आता निकाल काय झाला, हे जे 6 डे वॉर आहे, ही जी 6 डेज वॉर आहे, याच्यानंतर नेमकं काय झालं, तर इस्रायल जो होता त्याला वेस्ट बँक, ईस्ट जेरुसलेम वापस मिळालं. कोणाकडून घेतलं, ते जॉर्डनकडून घेतलं. गाझापट्टी आपण जी बघितली, तसंच सिनाई द्वीपकल्प, सिनाई पेनिन्सुला इजिप्तच्या ताब्यातला इस्रायलला मिळाला. तर सिनाई द्वीपकल्प जो आहे पेनिन्सुला, त्याची लोकेशन पाहू आपण. हे पहा, हा जो दिसत आहे ना, हा आहे सिनाई पेनिन्सुला. हा सुद्धा आता इस्रायलच्या ताब्यात आला. आणि जी गाझापट्टी आपण बघितली होती ही गाझापट्टीसुद्धा इस्रायलच्या ताब्यात आली. तसंच बघा, सिरियाकडली गोलान हाईट्ससुद्धा इस्रायलच्या ताब्यात आली. आता गोलान हाईट्सची लोकेशन आपण पाहूया. तर हे बघा, ते लेबनॉन आहे, तर सिरिया आहे, ते इस्रायल आहे, ते जॉर्डन आहे, आणि गोलान हाईट्स सिरियाच्या ताब्यामधले हे गोलान हाईट्स आहे बघा. तर मग आता आपल्याला क्लिअरली दिसत आहे की या 6 डेज वॉरमध्ये कोणाला फायदा झाला, तर इस्रायलला फायदा झाला, आणि खूप मोठ्या प्रमाणात इस्रायलला त्याचा फायदा झाला. मग आता इजिप्त, सिरिया, जॉर्डन हे गप्प बसतील का? यांच्याजवळचा एवढा प्रदेश जर इस्रायलला मिळाला तर हे देश गपचूप बसणार नाही. हे फक्त संधी शोधणार की कसा इस्रायलवर हल्ला करायचा. तर योम किप्पूर युद्ध जे आहे 1973चं, ज्याला चौथं अरब इस्रायल युद्धसुद्धा म्हणतात, रमादान युद्धसुद्धा म्हणतात, किंवा ऑक्टोबर युद्धसुद्धा म्हणतात. कारण योम किप्पूर काय, तर हा एक पवित्र दिवस आहे कोणासाठी, ज्यू लोकांसाठी. आणि याच दिवशी रमजान जो आहे त्याचा 10वा दिवस येतो, म्हणजे मुस्लिमांसाठी सुद्धा हा पवित्र दिवस आहे. तर या युद्धाचे कारण आपण सांगू शकतो की इजिप्तचा सिनाई पेनिन्सुला, गाझापट्टी वगैरे त्यांच्याकडून घेतलेली होती, आणि सिरियाकडून गोलान हाईट्स घेतलेली होती, त्यामुळं हे युद्ध सुरू झालं. तर या युद्धादरम्यान काय झालं की इस्रायलच्या खूप साऱ्या प्रदेशावर अरब आर्मीने कब्जा केला. पण शेवटी काय केलं, इस्रायलनं पुन्हा ज्या त्यांच्या प्रदेशावर कब्जा केला होता ना, अरब आर्मीला मागे प्रदेशातून हाकलून लावलं. यामुळं काय झालं, इस्रायलला सुद्धा कळालं की आपल्याला एवढी दुश्मनी घेणं चांगलं नाही, कारण हे देश जर समजा पुन्हा एकत्र येऊ लागले असंच, तर आपल्याला ते हाकलून लावू शकतात. आणि या योम किप्पूर युद्धामुळं काय झालं, अरब देश आहेत त्यांची सुद्धा रेप्युटेशन वाढली जरा, कारण त्यांनी इस्रायलचा
भरपूर प्रदेश काबीज केला होता. मग असं दोन्हीकडं विन विन सिच्युएशन झाल्यामुळं याचा परिणाम खूप चांगला झाला. शांततेमध्ये याचा रूपांतर झालं. कोणाकोणामध्ये? इजिप्त आणि इस्रायलमध्ये. तर बघा, जी 1973ची योम किप्पूर वॉर झाली त्याच्यामध्ये 2 गट होते बघा. काय होऊ लागलं? हे अरब देश होते ना, यांना मदत सोव्हिएत करत होता आणि इस्रायलला अमेरिका, नेदरलँड्स हे देश मदत करत होते. मग आता हे युद्ध झाल्यानंतर अरब देशांनी काय ठरवलं की आता आपण काय करूया, तेल आहे ना, तेलावर निर्बंध आणूया. म्हणजे काय करायचं, ह्या देशांना तेलच द्यायचं नाही. मग त्यामुळं काय झालं होतं, 1973चं तेल संकट आलं होतं, ऑइल क्रायसिस झाला होता. ओपेक जे ऑर्गनायझेशन आहे पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजचं, ज्याला सौदी अरेबिया लीड करतो, त्यांनी ठरवलं होतं की बाबा आता निर्बंध आणायचे तेलावर. आणि या काळामध्ये तर भारतावर भयानक परिणाम झाला होता. कारण भारताचं आपल्याला माहीत आहे अगोदरच तेलाची आयात खूप जास्त आहे आणि या काळामध्ये तेल संकटामुळं, तेल महाग झाल्यामुळं भारताचं इम्पोर्ट बिल खूप वाढलं होतं. तर आपण बघितलं होतं की योम किपूर युद्धामुळं काय झालं होतं, शांतता प्रस्थापित झाली होती. तर 1978ला काय झालं, कॅम्प डेव्हिड ॲकॉर्ड झाला होता. त्याच्यामध्ये कोण कोण होतं, तर इजिप्त हा देश होता, त्यांचे राष्ट्रपती अनवर सादत, इस्रायलचे पंतप्रधान मेनाशेन बेजिन आणि US जे प्रेसिडेंट होते जिमी कार्टर, त्यांनी मध्यस्थी केली होती समजा ह्या कॅम्प डेव्हिड ॲकॉर्डसाठी. या ॲकॉर्डमध्ये ह्या दोघा देशादरम्यान चर्चा झाल्या आणि याचं रूपांतर नंतर इजिप्त इस्रायल शांतता करार 1979च्या शांतता करारामध्ये झालं. तेच आपण सांगत होतो की योम किप्पूर युद्धानंतर अशा गोष्टी झाल्या. आणि काय झालं यामध्ये, एक करार महत्त्वाचा काय, कारण इजिप्त हा पहिला अरब देश बनला ज्यानं काय केलं, इस्रायलला रेकग्नाइज केलं. म्हणजे इस्रायल हा एक सार्वभौम देश आहे म्हणून मान्यता दिली. पहिला अरब देश इजिप्त असा बनला. तसंच सिनाई द्वीपकल्प जो इस्रायलकडे होता तो वापस केला इजिप्तला इस्रायलनं 1982मध्ये. आणि एकमेकावर हल्ला करायचा नाही असं त्यांनी ठरवलं. आणि इजिप्तचा जो सुएज कालवा आणि तिराणची जी स्ट्रेट होती ती आता इजिप्त ब्लॉक करणार नाही इस्रायलसाठी असं ठरवण्यात आलं. म्हणजे खऱ्या अर्थाने हा चांगला करार होता. तर जो करार झाला अरब इस्रायलमध्ये, तर त्या कराराने ऑब्वियस आहे की काही लोक खुश नसणार. मग त्यामुळं काय झालं, पॅलेस्टिनी लोकांच्या ज्या कारवाया होत्या त्या वाढायला लागल्या इस्रायल विरुद्ध, जसं की बॉम्बिंग वगैरे या सर्व गोष्टी. आता ते फर्स्ट इंटिफादा जो आहे तो बघण्या अगोदर आपल्याला PLO बद्दल थोडी माहिती पाहिजे. PLO म्हणजे पॅलेस्टीन लिबरेशन ऑर्गनायझेशन, जी स्थापना 1964 साली झाली होती आणि कोणाच्या सपोर्टनं झाली होती, अरब देशांच्या सपोर्टनं झाली होती आणि मुख्य सपोर्ट होता इजिप्तचा. तर या ऑर्गनायझेशनचा एवढा काही महत्त्वाचा रोल नव्हता. आतापर्यंत जे आपण युद्ध बघितले, 6 डेज वॉर बघितली, योम किप्पूर युद्ध बघितलं, त्यामध्ये फक्त काही छोट्या मोठ्या कारवाया चालू होत्या. आणि आता तर आपण बघितलं की इजिप्तनं काय केलं, रेकग्नाइज केलं इस्रायलला. मग काय होणार आहे, मग कोणाला तरी पुढे यावं लागणार आहे. मग काय झालं, हमास नावाची एक ऑर्गनायझेशन पुढे आली. हमासचा अर्थ आहे उत्साह. तर पॅलेस्टीनला स्वतंत्र करणे हे हमासचं ध्येय आहे. त्यासाठी ते काय करणार, आर्म्ड स्ट्रगल, सशस्त्र लढाई करणार. 14 डिसेंबर 1987ला हमासची स्थापना झाली. मुस्लिम ब्रदरहूड एक इजिप्तची ऑर्गनायझेशन होती, म्हणजे आहे, तिचा ऑफशूट हमास आहे. म्हणजे तिच्यातूनच हे हमास फॉर्म झालेला आहे. आता मुस्लिम ब्रदरहूड शांत आहे, अगोदर नव्हती परंतु आता शांत आहे. परंतु हमास हे शांत नाही, यांचं ध्येय पॅलेस्टीनला स्वतंत्र करायचं. कसं, सशस्त्र लढाईने. अहमद यासीन हे स्थापनेच्या वेळेस त्याचे महत्त्वाचे लीडर होते. हा जो फर्स्ट इंटिफादा आहे 1987चा,
हा आपल्याला फक्त याच्यासाठी महत्त्वाचा आहे की हमासची स्थापना झाली. तर फर्स्ट इंटिफाडा म्हणजे काय होता की महिला, विद्यार्थी, स्कॉलर्स हे लोक काय झाले होते, कंटाळले होते हिंसेला. हे जे दररोज हे जे इस्रायली आर्मीचे अत्याचार होते आणि देशामध्ये शांतता बिलकुल नव्हती, त्याला हे सर्वजण कंटाळले होते. त्यामुळे यांनी काय केलं, डायरेक्ट दगडफेक करायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की सामान्य लोक जे आहेत ते इस्रायली मिलिटरीच्या विरुद्ध उभे राहिले. त्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि याचाच फायदा मग हमासला झाला. हमासची स्थापना या फर्स्ट इंटिफाडा दरम्यान झाली बघा. आता हमास 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 जे आपण ऐकत असतो ना, ते इथं स्थापन झालं बघा, हमास. आता ओस्लो अकॉर्ड्स, ओस्लो अकॉर्डबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ओस्लोचे 2 अकॉर्ड झाले. ओस्लो नॉर्वेची राजधानी आहे, नॉर्वे हा देश आहे युरोपमधला. पहिला जो अकॉर्ड आहे तो 13 सप्टेंबर 1993ला झाला. इस्रायलचे प्राईम मिनिस्टर इझाक रबिन हे आणि PLOचे जे अध्यक्ष आहेत आपण जे बघितले, पॅलेस्टीन लिबरेशन ऑर्गनायझेशन, त्याचे अध्यक्ष यासिर अराफत, हे दोघं रिप्रेझेंटेटिव्ह होते. हे महत्त्वाचं कशामुळे, कारण इस्रायलनं काय केलं, PLOला रिकग्नाइज केलं, PLOला मान्यता दिली. काय म्हणून मान्यता दिली की PLO ही पॅलेस्टीन लोकांची रिप्रेझेंटेटिव्ह आहे, PLO ही पॅलेस्टीन लोकांची प्रतिनिधित्व करते. आणि PLOनं काय केलं, इस्रायलचा जो राईट टू एक्झिस्ट होता तो मान्य केला. म्हणजे इस्रायलला सुद्धा देश म्हणून स्थापन होण्याचा अधिकार आहे असे PLOनं मान्य केलं. आणि हिंसा जी आहे, हिंसेचा त्याग केला PLOनं. तसंच काय झालं, पॅलेस्टिनियन ऑथॉरिटीची स्थापना झाली. आता ही ऑथॉरिटी पुढे जाऊन काय करेल, तर ही निवडणुका लढवी. अशा प्रकारे हा ओस्लो अकॉर्ड फर्स्ट महत्त्वाचा आहे. तसेच इस्रायलनं काय सांगितलं की आम्ही सैन्य माघारी घेणार, कुठून, गाझा आणि वेस्ट बँकमधून. आता गाझामधला तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण वेस्ट बँकचा प्रॉब्लेम काय राहिलेला आहे बघा, हे तुम्ही लक्षात घ्या. सेटलमेंट्स वसाहती. आता ह्या ज्या सेटलमेंट्स आहेत त्या कोणी केलेल्या आहेत बघा, वेस्ट बँकमध्ये ज्यू लोकांनी, म्हणजे इस्रायलच्या लोकांनी. ह्या सेटलमेंट कशा आहेत, इल्लिगल सेटलमेंट आहेत. कारण हा जो वेस्ट बँकचा एरिया आहे तो इंटरनॅशनली पॅलेस्टिनी लोकांचा आहे असं मान्य करण्यात आलेलं आहे. परंतु ह्या जे सेटलमेंट्स आहेत त्याच्यामुळं त्या इल्लिगल आहेत, ज्या ज्यू लोकांच्या आहेत, इस्रायली लोकांच्या आहेत. तर ओस्लो अकॉर्ड 2, ओस्लो फर्स्ट अकॉर्ड जे होते ते ओस्लोमध्ये झाले होते, नॉर्वेच्या कॅपिटलमध्ये. आणि हे जे अकॉर्ड आहेत ते 1995मध्ये इजिप्तमध्ये झाले, ताबा इजिप्तमध्ये. ह्याच्यामध्ये काय झालं महत्त्वाचं बघा, 3 एरियामध्ये डिवायडेशन झालं, 3 एरियामध्ये डिव्हिजन झालं. एरिया ए, एरिया बी आणि एरिया सी. तर एरिया एवर पॅलेस्टीनचं नियंत्रण असणार, जो 18% होता. एरिया बीवर पॅलेस्टीन, इस्रायल दोघांचं शेअर्ड कंट्रोल असणार, जो 22% एरिया. आणि एरिया सीवर इस्रायलचं कंट्रोल असणार, जो 60% एरिया. सेटलमेंट्सचं आपण मागेच बघितलं की इस्रायली लोक वेस्ट बँकमध्ये इल्लिगल सेटलमेंट्स करत आहेत आणि आजसुद्धा ते करत आहेत. जसा पहिला इंटिफादा होता तसाच सेकंड इंटिफादा 2000-2005ला झाला. तर कशामुळे झाला, कारण सप्टेंबर 28, 2000ला ओस्लो प्रक्रिया ही अयशस्वी झाली, फेल झाली. कशामुळं, तर सेटलमेंटची चर्चा जी आपण केली ना, ते ज्यू लोकांचे जे सेटलमेंट होत्या वेस्ट बँकमध्ये त्याच्यामुळं. इस्रायलनं मान्य केलं होतं की वेस्ट बँकमधून सेटलमेंट हटवणार, परंतु इतकं सोपं नाही ते. कारण 7 लाख आजचा आकडा आहे, 7 लाख ज्यू लोकांनी तिथं सेटलमेंट केलेले आहेत. आणि पॅलेस्टीन लोक किती आहेत, 2.5 मिलियन. म्हणजे जवळपास 20 ते 25 लाख पॅलेस्टीन लोक तिथं आहेत वेस्ट बँकमध्ये आणि 7 लाख इस्रायल लोक आहेत. आता 7 लाख लोकांना कुठं नेणार आहे, त्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ओस्लो अकॉर्ड काय झाली, ओस्लोची प्रक्रिया फेल झाली. आणि कॅम्प डेव्हिड समिट झाली होती 2000ला, इजिप्तमध्ये झाली. ह्याच्यामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टीन लिबरेशन ऑर्गनायझेशन होते,
परंतु यांच्यातली सुद्धा चर्चा फेल झाली. 2 स्टेट प्लॅन जो आपण बघितला होता, त्या 2 स्टेट प्लॅनवर चर्चा करणार होती. 2 स्टेट प्लॅनमध्ये काय बघा, की पॅलेस्टीनला वेस्ट बँक देणार, गाझा पट्टी देणार आणि ईस्ट जेरुसलेम पॅलेस्टीनची राजधानी असणार. परंतु हे टॉकसुद्धा फेल झाले. मग आता सेकंड इंतिफादा जो झाला त्याला कारण काय राहिलं? एरियल शारॉन हे जे इस्रायलचे अपोजिशनचे लीडर होते, हे राईटिस्ट लीडर होते, यांनी काय केलं, अल अक्सा मॉस्क जी मस्जिद होती जेरुसलेममध्ये तिला भेट दिली. आता ही जी मॉस्क आहे ना, ही दोघांसाठी सुद्धा पवित्र आहे. ज्यूज लोक याला टेम्पल माउंट असं मानतात. ज्यूज लोकांचे तिथं जेरुसलेममध्ये टेम्पल महत्त्वाचे होते पहिल्यापासून, टेम्पल 1 आणि टेम्पल 2. तर टेम्पल माउंटची एक साईट अल अक्सा मॉस्कला ज्यू लोक मानतात, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा हे पवित्र. आणि मक्का मदिनानंतर तिसरी पवित्र साईट मुस्लिम अल अक्सा मॉस्कला मानतात, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा ही साईट पवित्र. परंतु या शारॉन यांनी इथं भेट दिल्यामुळं काय झालं, शारॉन थोडे एक्स्ट्रीमिस्ट विचारांचे होते. तर मग या पॅलेस्टिनी लोकांना वाटलं की आता अल अक्सा मॉस्कवर हे ताबा घेणार आहेत इस्रायली लोक, त्यामुळं मग हे सेकंड इंतिफादा सुरू झाला. आता फर्स्ट इंतिफादा जो होता तो सामान्य लोकांनी सुरू केला होता, परंतु सेकंड इंतिफादा तसा नव्हता. ह्याच्यामध्ये हमास, जिहाद यांची इन्व्हॉल्वमेंट होती, म्हणजे एकदम व्हायलंट होता, सशस्त्र उठाव होता. याच्यामध्ये आत्मघातकी स्फोट, रॉकेट्स वगैरे याचा वापर केला गेला. हे बघा, हे आत्तापर्यंत जर्नी आपण अशी पाहिलेली आहे. हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला कळलं असेल की काय काय गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत, काय काय पॉईंट आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. जसं आपण बघितलं होतं की 1948ची अरब इस्रायली वॉर, त्यानंतर 6 डेज वॉर, नंतर योम किप्पूर युद्ध, नंतर ऑस्लो अकॉर्ड्स, हे इंटिफादा 2 इंटिफादा झालेले आहेत ते, हे आपल्याला माहीत पाहिजे. इंटिफादा हा अरब शब्द आहे, याचा अर्थ उठाव असा, अपरायझिंग, उठाव असा होतो. आता या सेकंड इंटिफादाचे परिणाम काय झाले बघा. इस्रायलनं काय केलं, गाझामधून माघार घेतली. तर जी गाझापट्टी होती त्याच्यामधून इस्रायलनं माघार घेतली आणि गाझापट्टीमध्ये मग हमासचा प्रभाव वाढायला लागला. 2006ला निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये हमासचा विजय झाला. तर हमासचा विजय झाल्यामुळं काय झालं की PLOमध्येच एक संघटना होती फतेह म्हणून, त्या फतेहला धक्का बसला की आता हमास व गाझापट्टीमध्ये कसं काय विनर होऊ शकतं. मग या फतेहनं काय केलं, वेस्ट बँकमध्ये आपलं बस्तान बसवलं. म्हणजे वेस्ट बँकमध्ये काही भागामध्ये फतेह, म्हणजे फतेहचा रूल आहे, निवडणुका जिंकलेल्या आहेत फतेहनं, आणि हमासचा गाझापट्टीमध्ये, ही आजची सुद्धा स्थिती आहे बघा. आणि 2 स्टेट सोल्युशन काय आहे ते आपण बघितलेलंच आहे. पॅलेस्टीन स्थापन होणार, त्याच्यामध्ये गाझा असणार, वेस्ट बँक असणार आणि ईस्ट जेरुसलेम ही पॅलेस्टीनची राजधानी असणार. आता आपण चर्चा केली या इश्यूवर, हा इश्यू बघितला आपण 1917 पासून चालू आहे, म्हणजे आज 100पेक्षा जास्त वर्ष या इश्यूला झालेले आहेत. अजूनसुद्धा यावर काही पर्याय निघालेला नाही. कारण आपण जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक एरिया जर बघितले तर वेस्ट बँक आहे, ज्यामध्ये इस्रायलच्या इल्लिगल सेटलमेंट्स आहेत, 7 लाख लोक आहेत, त्यांचा प्रश्न आहे. आणि आता हमास जी संघटना आहे ती गाझापट्टीतील लोकांसाठी त्यांची रक्षण करणारी ऑर्गनायझेशन बनलेली आहे. म्हणजे गाझातील लोक आता हमासकडं पाहत आहेत की हमासच गाझाचं रक्षण करू शकते, आणि हेच इस्रायलला मान्य नाही. इस्रायलला काय म्हणायचं की बाबा तुमच्या PLOला आम्ही रिकग्नाइज केलेलं आहे, फतेह तिथं रूल करत आहे, तसंच या PLOला आम्ही इथं रूल करू देऊ गाझामध्ये, परंतु ही हमाससारखी ऑर्गनायझेशन चालणार नाही. कारण हमासनं काय केलेलं आहे आता बघितलं आपण, त्यांनी 250 होस्टेज इस्रायलचे बंदी केलेले आहेत, म्हणजे इस्रायलचे 250 लोक त्यांनी बंदी बनवलेले आहेत, आणि हमासनं इस्रायलवर हल्लेसुद्धा केलेले आहेत. तर या सर्व गोष्टी चालू आहेत, त्यामुळं हा इश्यू खूप मोठा आहे. आता आपल्याला माहिती आहे की समजा भावाभावामध्ये
शेतीचा जो धुरा आहे त्याच्यावर सुद्धा मर्डर होतात. मग आता इथं तर प्रश्न आहे बघा, पूर्ण पॅलेस्टीनचा प्रश्न आहे. पॅलेस्टीन एकतर यांचा होता, अरब लोकांचा होता. या तिथं पॅलेस्टीनचे जे लोक होते ते, तिथं हे इस्रायली लोक आले तर आले, यांनी काय केलं, पूर्ण पॅलेस्टीनचा कब्जा घेतला. आणि जे बिचाऱ्या या अरब लोकांना, पॅलेस्टिनी लोकांना, गाझापट्टी, वेस्ट बँक हे 2 एरिया होते, ते सुद्धा वेस्ट बँकमध्ये सुद्धा इलिगल सेटलमेंट इस्रायलचे आहेत. त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम चालू आहेत. मग इथं तुम्हीच विचार करा, इथं कोण चूक आहे, कोण बरोबर आहे. इस्रायलला आपल्याला चूक म्हणता येत नाही, कारण त्यांना रोमनं हाकलून दिलं होतं. हमासला आपल्याला चूक म्हणता येत नाही, किंवा पॅलेस्टिनी लोकांना आपल्याला चूक म्हणता येत नाही, कारण त्यांचा तो प्रदेश आहे, त्यांचं ते घर आहे. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम असल्यामुळे याच्यावर सोल्युशन निघणं खूप कठीण आहे. तर आजचा प्रश्न आहे बघा, इस्रायल पॅलेस्टीन वाद काय आहे? 2 राज्य उपाय, 2 स्टेट सोल्युशन जे होतं ते अंमलात येणे शक्य आहे का? तुमचे मत यावर तुम्हाला व्यक्त करायचं आहे. आता अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो? तर सामान्य अध्ययन 2 GS2 याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन, यामध्ये हा प्रश्न येतो. कीवर्ड आहे तुमचं ओपिनियन, तुमचं मत तुम्हाला व्यक्त करायचं आहे. आता जेवढी आपण माहिती पाहिलेली आहे त्यानुसार तुमचं काय मत झालेलं आहे. तुमचं मत म्हणजे तुमचं मत व्यक्त नाही करायचं, जे फॅक्ट्स आहेत त्याच्यावर आधारित तुम्हाला लिहायचं आहे. आणि उत्तरामध्ये 3 पार्ट आले पाहिजे बघा. प्रस्तावना, इंट्रोडक्शन नंतर बॉडी पार्ट असतो, आणि शेवटी कन्क्लुजन, निष्कर्ष. तुम्हाला उत्तर लिहिताना अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे आन्सर दिलेलं आहे ते रेफर करू शकता. जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. आशा करतो ह्या व्हिडिओमधून फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.